कोणाचे तरी आवाज येत आहेत. काय काय चाललंय? करूया का सुरुवात? अलंकापुरी, हा, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी, नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः, प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः, माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरेल पैल पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव, ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव, सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्त्वं, महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. म्हणा गंगा स्तोत्र. आज बरेच जण आहेत, एकेकाने एक एक श्लोक म्हणा. पटपट पटपट म्हणा, वेळ नका. एकेकाने म्हणा. हा नाही, म्हणा म्हणा, सुरू करा. शंकर मौलिनी निवासिनी विमले, मम तिस्रास्तां तव पद कमले, मम मतिरास्तां तव पद कमले, भागीरथी सुखदायिनी मातस्तव जल महिमा निगमिष्यातु, नाम जाने तव महिमानं, त्रायि कृपामयि मां ज्ञानम्. पुढे. हरिपद पाद्य तरंगे गंगे, हिमविदु मुक्ता धवल तरंगे,
दूरी कुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागर पारम्. छान. पुढे. तव जलममलं नेमनिपीतं परमपदं तेन गृहीतं मातर्गङ्गे त्वय्यो भक्त किलतं द्रष्टुं नयमुत्सक्तः. छान. पुढे. पतितोहारिणि जाह्नवी गंगे पंडित गिरिवर मंडित भंगे विश्वजननि खलु मुनिवर कन्ये पतित निवारिणि त्रिभुवन धन्ये. त्यांनी म्हणलं नाही त्यांनी म्हणा. प्रतिभाताई. हां. कल्पलतामिव कल्पलतामिव फलदां लोके प्रणमति यस्त्वान्न पतति शोके पारावारविहारिणि गंगे विबुधवधूकृततरलापांगे. म्हणा पुढे. तव ताई हे की नाही खूप बारीक अक्षर आहे, मला दिसत नाहीये. बर मी सांगते. तव कृपया चेत स्रोतस्नात पुनरपि जठरे सोपि न जातः नरक निवारिणि जाह्नवी गंगे कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे. ज्यांना येते त्यांनी म्हणा. पुन्हा रिपीट करा. रसगंगे पुण्यतरंगे जय जय जाह्नवी करुणा पांगे इंद्रमुकुट मणिराजित चरणे सुखदे शुभदे वृत्त सेवक शरणे रोगम चोकम तापम पापम. नाही दुसऱ्यांना म्हणू दे ना. दुसऱ्या कोणाची सीमत. बर ठीक आहे. वसुधाहारे त्रिभुवन सारे वसुधा त्वमसि गतिर्मयं खलु संसारे. हां ठीक आहे. अलका परमानंदे कुरुमपि करुणा कुरुमयी करुणा. कुरुमयी करुणा कातर वंदे. कातर वंदे. कलके शब्द ओळखू येत नाही. हा ठीक आहे ठीक आहे. तव तट निकटे यस्य हि वास. खलु वैकुंठ तस्य निवास. ठीक आहे. वरमिह नीरे कमठो मीन किंवा तीरे सरट क्षीण अथ गव्यूतौ श्वपचोदीनो न पुनर्दूरे नृपति कुलीनः. भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. आता एकच राहिले. गंगा. छान. आता 12वा झाला होता काल मला वाटतं. 13, 14 दोनच राहिले. त्याचा अर्थ सांगते. ये श्याम हृदये गंगा भक्तीस. ज्यांच्या हृदयामध्ये गंगेबद्दल भक्ती आहे तेषां भवती सदा सुखमुक्ती. त्यांना सुख मिळतं आणि मुक्ती मिळते. मधुर मनोहर पंजटिकाभिः परमानंद कलित ललिताभिः
हे जे स्तोत्र आहे ते पादाकुलक आहे, पण पंजटिका नावाची एक काव्यरचना असावी, त्यामुळे त्यांनी म्हणले की मधुर आणि मनोहर या अशा पंजटिकामुळे परमानंद कलित ललिताभी, ललित म्हणजे अत्यंत सुंदर, परमानंद परमानंद प्राप्त होतो, आणि कलित ललिताभी म्हणजे या निर्मितीमुळं किंवा या स्तोत्रामुळं आपल्याला अतिशय आनंद होतो. ज्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये गंगेबद्दल भक्ती आहे ते नेहमी सुखी होतात आणि त्यांना त्यांना मुक्ती लाभते. आता शेवटच्या मध्ये म्हणजे सांगतो ना, फलप्राप्ती सांगितलेली आहे. कुणास तरी चालू आहे, त्यांनी बंद करा. गंगा स्तोत्रमिदं भवसारं वांछित फलदं विदित मुदारम. इदम म्हणजे हे, गंगा स्तोत्रम इदम, इदम म्हणजे हे, भवसारम या संसाराचं अगदी सार आहे, आणि वांछित फलदम संसाराचं सार असलेलं असे, वांछित म्हणजे इच्छिलेलं, फलदम म्हणजे फळ देणारं आहे. आपण जी इच्छा करू ना, समजा एखाद्याने मला विचार केला की मला फक्त नोकरी मिळू दे, त्याला नोकरीच मिळेल. एखाद्याला वाटेल मला मुक्ती मिळू दे, त्याला मुक्ती मिळेल. एखाद्याला वाटेल संसारात सुख मिळू देत, सुख मिळेल. म्हणून वांछित फलदम, ज्याची जी इच्छा आहे. जसं गणेशच्या अथर्वशीर्षाच्या किंवा प्रणम्य शीर्षाच्या शेवटी सगळं सांगितलेलं असतं की विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते, तसं इथं त्यांनी वांछित फलदम म्हणलं, म्हणजे एका शब्दात ज्याला जी इच्छा आहे ती मिळेल. आणि विदितम उदारम, विदित म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की हे स्तोत्र अत्यंत उदार आहे किंवा गंगा अत्यंत उदार आहे, आणि त्यामुळं या भवसागरातून किंवा या संसारातून जे कोणी इच्छा करतील त्यांची ती इच्छा पूर्ण होईल. आता हे कुणी रचले, किती छोट्या शब्दात सांगितले बघा. शंकर सेवक शंकर रचितम. आता शंकराचार्यांनी रचले, पण ते म्हणतात शंकर सेवक, मी शंकराचा सेवक आहे, आणि त्यांचं नावही शंकर आहे. 2 शब्दात शंकराच्या त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, आणि मी कुणाचा सेवक आहे तेही सांगून दिलं. म्हणजे शंकराच्या सेवक असलेल्या मी शंकरांनी हे जे रचलेलं आहे. तर पठतु सुखी स्तव इतिच समाप्त. तर सगळेजण सुखी व्हावेत, तव म्हणजे तुम्हाला, तुमचं, तुम्हाला सगळ्यांना सुख मिळावं, इतिच समाप्त असं म्हणून मी हे स्तोत्र समाप्त करतोय. आता हे स्तोत्र आज संपलेलं आहे. घरी जरा म्हणण्याचा प्रयत्न करा. मी म्हणलं होतं रेकॉर्डिंग करीन, काल नाही मला जमलं. बघूया आता, एक दिवस सगळे स्तोत्र पूर्ण रेकॉर्डिंग करून पाठवून देते. काही ना काहीतरी चालूच आहेत कार्यक्रम. पंजटिका ना, थोडंसं 12 थोडंसं शॉर्ट मध्ये सांगा ना, माझं काल थोडं मिस झालं. कशाचं 12 का? सांगते 12वा श्लोक. हो सांगते. भो भुवनेश्वरी. हो ठीक आहे. भो भुवनेश्वरी म्हणा बरं. भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये देवी द्रवमयी मुनिवर कन्ये गंगास्तव ममलं नित्यं पठति नरो यस्सजयति सत्यम. आता तिला भुवनेश्वरी म्हणले, म्हणजे या सगळ्या भुवनाची जणू ती देवी आहे, ईश्वरी आहे. आणि शिवाय ती कशी आहे, पुण्यकारक आहे. म्हणून सगळी संबोधन म्हणतात ना, आपण हाक कशी मारतो, अगं काही तिचं नाव असेल पुष्पाये किंवा काही मालतीये असं जे म्हणतो, अगं आई, तसं त्यांनी भुवनेश्वरी हे तिला विशेष हे लावले संबोधन. पुण्य म्हणजे पुण्यकारक, धन्य म्हणजे धन्य अशी, आणि कोण आहे तर तू देवी. तर धन्य अशी देवी, पुण्यकारक धन्य अशी देवी, आणि हे भुवनाची ईश्वरी. द्रवमयी देवी द्रवमयी मुनिवर कन्ये, आणि ती मुनींची कन्या आहे म्हणून तिला मुनिवर कन्या, श्रेष्ठ मुनींची कन्या आहे म्हणून भगीरथाने आणलेलं आहे ना तिला, म्हणून तिला मुनिवर कन्ये म्हणले. आणि द्रवमयी म्हणजे तू माझ्यावर कृपा कर किंवा अगदी माझ्याबद्दल तू काय म्हणतो आपण, तुला दयेचा पाझर फुटू दे म्हणून द्रवमयी हे पण एक तिला विशेषण लावले. हे
करुणार्द्र होणारी किंवा दया करणारी अशी तू मुनींची कन्या तू आहेस. आणि शेवटच्या पुढच्या ओळीत म्हणले गंगास्तवमिमम अमलम नित्यम. हे गंगेचं स्तोत्र कसं आहे? अमल आहे, म्हणजे निर्मल आहे, स्वच्छ आहे. आणि यहा नित्यम पठती, जो नित्य म्हणतो, सहा सत्यम जयती, तो खऱ्या अर्थानं विजयी होतो. म्हणजे जो या गंगेचं स्तोत्र किंवा तुझं स्तोत्र नित्य पठण करतो तो विजयी होतो. असं तिथपासूनच हे सांगितलेली आहे, म्हणजे फळ काय मिळणार ते सांगितलेलं आहे. तर आज खरं वेळ जाईल थोडा, पण मला असं होतं की आज कमला नावाची एकादशी आहे बरं का, आणि अधिकातली आहे. तर निदान आपण रोज म्हणत असाल तर उत्तम आहे, पण निदान एक दिवस तरी सगळे मिळून 15वा अध्याय म्हणूया. मागच्या वेळेला थोडे मी उच्चार सांगितले होते, शक्यतो सगळे एकत्रित म्हणूया. चुकलेलं मला कळेल, कारण एक एक सांगायला मग वेळ जाईल आपला, आणि 15वा अध्याय शक्यतो सगळ्यांचा पाठ असतो. पंचटिका अर्थ सांगा. ते पंचटिका तेच सांगते. पंचटिका नावाचं एक वृत्त आहे, शिवाय मी ते बघणार होते, मला पाहायला नाही झालेलं, मी पुन्हा सांगते तुम्हाला बघून. पंचटिका हे नावाचं वृत्त आहे, आणि पंचटिका वृत्तातून तू म्हणजे हे मी तयार केलेलं आहे. पंचटिका भी म्हणजे त्या पंचटिका व त्या वृत्ताची विशेषणं जी असतील ती मी आता घरी गेल्यावर सांगेन, कारण माझ्याकडं ते छंदाचं पुस्तक आहे. आपण 15वा अध्याय म्हणूया आता, आणि सापडलं तर नंतरही सांगेन तुम्हाला. ओम श्री परमात्मने नमः. श्री अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवानुवाच. सगळ्यांनी मिळून म्हणूया. ऊर्ध्वमूलमधशाखम्. हो हो, अनम्यूट करा. हां, ते निदान तुम्ही तरी करा, बाकी सगळ्यांनी मनात म्हणू दे. ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. एकेकाने एक श्लोक म्हणला असता तरी चालला असता. न रूपमस्य यथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. यस्मिन् गता न वर्तन्ति तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसृता प्राणी. पुढे जितसंगदोषा अध्यात्मनित्या निवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसौज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्त न तद्भासेको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. नंदाताई म्हणा एक. जीवभूतसनातनः मनश्चष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. म्हणा कुणी पुढे. शरीरं दोन सुमनच म्हणतायत फक्त. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. प्रतिभाताई म्हणा. नंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. संगीताताई म्हणा. नंदाताई म्हणा. यतंत पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः.
म्हणा म्हणा. सुमन म्हणू का? आता म्हणले तुम्ही, म्हणा. व्यसंतो व्यग्रता नैनम चंद्रम कुठलं म्हणताय? व्यसंतो कोणतं चाललंय? यदा आदित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. सुमिताताई म्हणा. गामा विषयच्या भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमोहितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. हा. ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. नंदा म्हणतीये ना. सर्वाणि भूतानि उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद्भजति माम् सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काल 9वा अध्याय घेतला होता ना, त्यात म्हातारीनं हे केली, ती पुण्य दिलं. आता आजचा आहे 10वा अध्याय. आज 11 आहे, पण आता आपलं एक एक दिवस मागे चाललंय. मौन व्रत महिमा. मौन का धरायचं याच्यामध्ये, तर एक वेदशर्मा नावाचा ब्राह्मण होता आणि तो कसा तरुण गेला त्याच्याबद्दल ही मौन उपासना सांगणारी कथा आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुनाथाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा भक्तवत्सला कृपासागरा मजदीनावर दया करा लावतारू पैलतीरा मी जे कार्य करू घातले ते पाहिजे शेवटा नेले तेथ माझे काही नवरले तूच करता कार्याचा तूच माझा हात धरून अक्षरे घेसी जी लिहवून ती करोत तुझेच वर्णन परमेशा पुरुषोत्तमा. हा ग्रंथची भावास रसाळ जेणे श्रवणेची तृप्ती होईल आर्ताची भूक भागेल मुमुक्षी मोक्ष लागला. श्रोते तुम्ही सुजाण चतुर अधिक मासाचे ऐका सार. सुमनताई आवाज बंद करा. सुमनताई. हां. ज्याचे श्रवणे पापे अपार भस्म होती क्षणार्ध. लक्ष्मी म्हणे हे श्रीनाथा मागे उपवास महत्त्व सांगता निवेदिले जी कथा ती अतिरसाळ. जयान्निभवे उपवास शरीर देईना साथ जास. आता कालच्या ह्याच्यात त्या म्हातारीला उपवास निभत होता, आपल्याला निभत नसेल तर काय करायचं. त्याने काय करावे प्रयास व्रत कोणते करावे सोपं व्रत आहे आज सांगत. कारण जन्म सार्थकी लागावा ऐसे वाटते प्रत्येकाला तया सुगम उपाय भला कृपा करून सांगावा. तव बोलती चक्रधारी शक्ती नाही जये शरीरी
तेणे श्रवण व्रत करी कैसे करावे ऐकवा, हविष्यान्न करावे त्याने, एकभुक्त राहावे त्याने, मौन भोजन करावे त्याने, नियम एक पाळावा. हा सोपा नियम आहे मौन धरून भोजन करणं. भोजन समयी न बोलावे, भोजनी मौन राखावे, मौनेची मज जिंकावे, साधन सोपे ते एक. आणि मनातल्या मनात आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो. मौन एक सोपा उपाय, मौनाने पापाचा होय क्षय, मौनाने शांती प्राप्त होय, मौन साधावे लोकांती. मौनाचे सगळे फायदे सांगितलेत. मौनाने कलह टळती, मौने आयुष्य वाढती, मौन राखता सुख शांती प्राप्त होते सहजची, मौन धरोनी करिता स्नान, कांती होय तेजस्वी छान, आणिक तो होय श्रीमान, सौख्य आहे मौनात. आता स्नान करताना काही बोलायचं नसतं, पण तरीसुद्धा कदाचित लोक बोलत असतील, म्हणून तेजस्वी कांती होण्यासाठी मौन धरायचं. करू जाता होम हवन, सदैव धरी जय श्रेष्ठ मौन, तेथे होय आयुष्यवर्धन, पुण्य आणि कपदरात, मौने करू जाता भोजन, तेणे संतुष्ट होते मन, मौन सायुज्यता पाऊन, प्राणी सुखी तो होय, मौन धरोनी भोजन करिता, आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता, पापे भस्म होती अजाणता, नाही असत्य वचन हे. सगळी पापं नष्ट होतील. इतकं सोपं सांगितलं आहे भगवंतानी. जया हातून ऐसे घडे, तो सहजची पुण्य जोडे, अधिक मासी जरी हे घडीत, तरी लाभ द्विगुणा, संपूर्ण एक मास भरी, खरी धरावी आवरून वैखरी, वृथा शब्द मुखांतरी कदापि ना आणिजे, जरी न जमे एक मास, साधा काही खास दिवस, दशमी द्वादशी तिथी खास, पौर्णिमा अमावास्या, पंचपर्व काळ साधून, अवश्य करावे स्नानदान, दीपपूजा अपुपदान, आचरावे व्रतासी, रोज जरी न घडे स्नान, दीप किंवा ब्राह्मण पूजन, उपवास मौन भोजन अथवा दीपदान ते, तरी साधुनी पर्वणी काळ, जो हे विधी नीटी करील, तयावरी तो भक्त गोपाळ नित्य कृपा करेल. हे व्रतपूर्वी नारदांनी केले सत्यवती नाथांनी, विश्वामित्र आदी ऋषींनी सुफल श्रद्धेने, जयांनी हे मौनव्रत केले ते पावले ब्रह्मत्व, आणिक ऋषी मंडळात सन्मान तेही पावले. पुरुषोत्तम मास उत्तम, करिता द्वादशीचा नेम, किंवा साधिता पौर्णिमा उत्तम, भाग्या पार नाही त्या, करू जाता तीर्थाटन, अर्पू जाता अनेक दान, साधू गेल्या पुनश्चरण, पुण्य जे नाये पदरी, तयाचा लाभ देई पर्वणी, महत्व तिचे घ्या जाणोनी, मौन भोजन व्रता करोनी, घ्यावे पुण्य पदरात. नाही तुम्हाला तीर्थाटनाला जाता झालं, नाही पौर्णिमा साधता आली, तर निदान मौन साधा, एवढं सोपं सांगितलं. मलमासी धरिता उपवास, शतवर्षांचे पापलयास, धरिता मौन भोजनास, उत्तम फळ पदरीये, जरी पौर्णिमा तिथी साधून, घडे जरी का स्नानदान, आणिक ते मौन भोजन करी वर्षाव पुण्याचा, ये विषयीची एक कथा ऐकावी ती देऊन चित्ता, जेणे श्रद्धा वृद्धिंगता अंतरीची पावेल. पूर्वी अवंती नगरात वर्ते एक ब्राह्मण श्रेष्ठ, वेदशर्मा नाम मिरवीत, तपोश्रेष्ठ द्विजराज, न करी कुणाचा दुस्वास, करी स्वधर्म अभ्यास, जपतप ध्यान विशेष, आणिक ब्रह्मकर्म ते. ब्राह्मण नव्हता अहंकारी, मत्सर त्याचे नसे अंतरी, सकळ प्राणिया कृपा करी, भूतदया मनात, जरी ब्राह्मण ज्ञानवंत, दरिद्रता परिघरात, तरी संतुष्ट ठेवून चित्त, व्रते सुखे वर्ते सुखे जीवनी, आली पर्वणी मलमास, परिचिंता ब्राह्मणास, करावया दान धर्मास, गाठी द्रव्य नसे ते, मनी वाटे मिळावे धन, तरी ते सांगा देईल कोण, भिक्षा मागून न मिळे अन्न, जेव्हा द्रव्य कैसे ते, कष्ट देऊनी शरीरास, करू म्हणावा उपवास, तरी शक्ती नाही देहास,